आज आपण सोडा न वापरता मस्त अशी खुसखुशीत आणि जाळीदार 5 मिनिटात तयार होणारी भज्यांची रेसिपी पाहणार आहोत। तर त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटीभर बेसन पीठ घेतलं। त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं पातळ मिश्रण तयार करून घेतलं। मिश्रण आपल्याला 5 मिनिटं फेटून घ्यायचं, म्हणजे बेसन पीठ आपल्याला छान असं हलकं करून घ्यायचं। त्यामुळे आपली जी भजी आहे मस्त अशी खुसखुशीत होणार आहे। त्यानंतर 1 वाटी कांदा, 1 चमचा ओवा, 1 चमचा आपल्याला अख्खे धने कुटून घेतलेले आहे जाडसर। त्यानंतर हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर घालून घेऊया। यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायची, पाव चमचा हळद, पाव चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे, पाव चमचा हिंग टाकायचं, सर्व जिन्नस एकजीव करायचं। त्यानंतर 1 चमचा आपल्याला तेलाचं कडकडीत मोहन या मिश्रणामध्ये घालायचं आहे। इथं आपण सोडा वापरलेला नाही, तर सोड्याचं काम तेल आपलं करणार आहे। त्यानंतर तेल आपल्याला मीडियम गरम ठेवायचं आहे आणि त्यामध्ये मस्त अशी खमंग आपली भजी तळून काढायची आहे। तर यामध्ये आपण खाण्याचा सोडा, तांदळाचं पीठ, रवा काहीही वापरलेलं नाही। फक्त आपल्याला पीठ छान असं हलकं करून घ्यायचं, फेटून घ्यायचं। त्यामुळे आपली मस्त भजी जाळीदार आणि खुसखुशीत तयार होतात।